राज्यातील विविध भागात पावसाने आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। बऱ्याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील झालेला आहे। अशातच आता एक थरकाप उडवणारी बातमी समोर आलेली आहे। एका परिसरात धबधब्याला चांगलाच पूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं। 6 तरुणी वाहून गेलेल्या आहेत। पुढे त्यांच्यासोबत जे घडलं ते पाहून नक्कीच धडकी भरणार आहे। घटना नेमकी कुठे घडली आहे सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बिहारमधील गयाजी जिल्ह्यातील इमामगंज ब्लॉक परिसरात एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे। टेकडीजवळील धबधब्याला अचानक पूर आल्यानं तिथं सहलीला गेलेल्या 6 मुली पुराच्या पाण्यात वाहून गेल्या। धबधब्याच्या अचानक वाढलेल्या पाण्यामुळे काही क्षणातच परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। पुराच्या पाण्याचा वेग इतका जबरदस्त होता की कुणालाही काही सुचण्याआधीच मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या। मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी मोठं धाडस दाखवत कोणतीही पर्वा न करता तात्काळ मदतीसाठी ते पुढे गेले। त्यांनी धबधब्याच्या जोरदार प्रवाहात जाऊन त्या मुलींना बाहेर काढण्याचा शर्तीने प्रयत्न केला आणि अखेरीस सर्व मुलींना सुखरूप वाचवण्यात यश मिळालं। या घटनेत एका मुलीला धबधब्याच्या प्रवाहात वाहत असताना डोंगरावरून वाहत असलेल्या दगडानं जोरात धक्का दिला, त्यामुळे ती जखमी झाली असून तिच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। सुदैवानं इतर सर्व मुली सुरक्षित आहेत। त्यांना मोठा धक्का बसला असला तरी त्यांचे प्राण वाचलेले आहेत। या घटनेमुळे स्थानिक प्रशासनालाही सतर्क व्हावं लागलंय। धबधब्यासारख्या पर्यटन स्थळी सुरक्षेची अधिक शक्यता आहे, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा झाली आहे। वेळेवर मदत करणाऱ्या तरुणांचं स्थानिक नागरिक आणि प्रशासनानं कौतुक केलंय।